मुंबईतल्या रस्त्यांवरील नमाज पढण्यास बंदी करा अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे। मुंबईतील रस्ते आणि रेल्वे स्थानक परिसरात होणाऱ्या नमाज पठणावर बंदी घालण्यात यावी यासाठी सोमय्यांनी मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे। रस्त्यांवर नमाज अदा करण्यासाठी होणाऱ्या गर्दीचा वाहतुकीवर परिणाम होतो आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा सोमय्यांनी आपल्या पत्रातून केला आहे। शुक्रवारी रहदारीच्या ठिकाणी होणाऱ्या नमाज पठणामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचंही त्यांनी या पत्रात म्हटलंय। मुंबई पोलीस, वाहतूक विभाग, महापालिका प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वय साधून रस्त्यांवर होणारा नमाज तात्काळ बंद करावा अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे। दरम्यान किरीट सोमय्या हे भाजप पक्षाच्या सूचनेवर चालतात असं म्हणून काँग्रेस नेते नसीम खान यांनी सोमय्यांवर टीका केली आहे। किरीट सोमय्याकडे दुसरा काही काम राहिलेलं नाहीये। भारतीय जनता पक्षाने मूल मुद्द्यातून लोकांचा दिशाभूल करण्यासाठी असे 2-4 लोकांना सोडून ठेवलेला आहे आणि मध्ये मध्ये अशा प्रकारच्या वक्तव्य देत असते। सरकारकडे हिंदू, मुस्लिम, हिंदुस्थान, पाकिस्तान ह्याच्याशिवाय काही मुद्दाच राहिलेला नाहीये। मोठा मुद्दा मूल मुद्दा जो आहे त्या मुद्द्याशी लोकांचं ध्यान हटवण्यासाठी अशा प्रकारच्या ह्या राजकारण भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये आणि देशामध्ये करत आहे।